भगवान शंकर, ज्यांची वेदांनी सुद्धा सर्वश्रेष्ठ देव म्हणून स्तुती केलेली आहे. या जगामध्ये जे काही सर्व पदार्थ आहेत त्या सगळ्या पदार्थांमध्ये भगवान शंकर, आता इथे जेव्हा आपण शंकर म्हणतो तेव्हा आपण ज्या सगुण रूपाची कल्पना करतो ती न करता परब्रह्म परमात्मा स्वरूप अचरचर पदार्थ आहे. म्हणजे या जगामध्ये जेवढे काही पदार्थ आहेत त्या सगळ्यांमध्ये व्यापून पुन्हा शिल्लकच उरले. वरिलिप्तता वरितेचं नाव, सगळ्यांना सांभाळूनही ते वर उरलेले जसं आकाश.
विनत जन दयालू, जे शरण आले त्यांच्यासाठी ते अतिशय दयाळू आहेत. भक्त कल्पद्रुमंतन, म्हणजे जे भक्त आहेत, विभक्त नाही ते भक्त, अशा भक्तांसाठी ते कल्पवृक्ष आहेत. चरणनिहित भालम चंद्रमौलिं नमामि, वेगवेगळी शंकरांची नावं, वेगवेगळी रूपं, या सगळ्यांना मी नमस्कार करतोय. मी त्यांच्या चरणावर शरण आलेलो आहे. असं आपण अतिशय सुरेख वर्णन शंकरांचं केलेलं आहे. वाटा मोडून सूक्ष्म दुस्तर जयी सन्मार्ग संस्थापिले, अद्वैता चढवून साज आणिले सौंदर्य भक्तीमुळे. ज्यांचे वाङ्मय लाळवीत अमृता दीनास जे माऊली, संत श्रेष्ठ असे सदैव नंतो प्रेमादरे पाऊली. आपण बघतोय की दररोज एकेका संतांचं नमन करत असतात. आज ज्ञानेश्वरांबद्दल आपण सांगतायत, वाटा मोडून सूक्ष्म दुस्तर जयी सन्मार्ग संस्थापिले. कारण तोपर्यंत वेद आणि गीतेचं जे ज्ञान होतं ते संस्कृतमध्ये होतं, जनसामान्यांसाठी नव्हतं. ज्ञान किंवा योग मार्ग हेच श्रेष्ठ मार्ग मानले जायचे की ज्याद्वारे आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे. आणि म्हणून अद्वैत मत हे अतिशय श्रेष्ठ मानलं जात होतं. पण अद्वैत मत मान्य करणं आणि त्याच्याप्रमाणे आपण जगणं हे सर्वसामान्यांना शक्य होत नाही. कारण हे सगळं जग म्हणजे माया आहे असं जर म्हणलं तर मग काहीच करण्याची इच्छा शिल्लक राहणार नाही. मग जनसामान्यांसाठी काय? आणि म्हणून त्यांनी असे जे सूक्ष्म दुस्तर मार्ग जे आहेत स्वतःच्या प्रगतीचे, हे मोडून सन्मार्ग संस्थापिले. आणि त्यासाठी काय केलं? अद्वैता चढवून साज आणिले सौंदर्य भक्तीमुळे. आपण त्या दिवशी बसं बघतोय की भक्ती हा 5वा पुरुषार्थ म्हणलाय. आणि 4ही पुरुषार्थ ज्यांनी ग्रहण केले, मिळवले, त्याला सुद्धा जर अहंकारी व्हायचं नसेल तर त्याला भक्तीचा मार्ग धरल्यापासून गत्यंतर नाही. म्हणून अद्वैताला त्यांनी भक्तीचा साज चढवला. अद्वैताला साज चढवला म्हणजे मुळामध्ये अद्वैत मताचं खंडन नाही केलेलं आहे, फक्त त्याच्या पुढे त्याला अजून सजवलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी जे लिहिलंय, अमृत, माझी मराठी भाषा इतकी गोड आहे की ती अमृताला सुद्धा पैजेवर जिंकेल असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. संत श्रेष्ठ असे सदैव नमितो प्रेमादरे पाऊल, असं ज्ञानेश्वरानं वंदन करून आपण पुढचा सर्ग आज सुरू करताय. आता उपनयन झालेलं आहे. पूर्वीच्या काळी मुंज झाल्याच्या नंतर गुरुच्या घरी शिकायला जायचं अशी पद्धती होती. आणि आत्तापर्यंत जे जे जनरीत आहे ती सगळी कृष्ण पाळत आलेली आहे. त्याच्यामुळे जेव्हा गर्गमुनींनी सांगितलं तेव्हा त्यांची आज्ञा मान्य झालेली आहे. वदे गर्गमुनी वसुदेवासी, पाठीव पुत्रा गुरुसदनासी, रत्नजरी मूळचे प्रकाशी, संस्कारे द्युती विशेष त्यासी. जरी मूळचं प्रकाशमान रत्न असलं तरी त्याला पैलू पाडावे लागतात. आणि हे पैलू पाडण्याचं काम गुरुच्या घरी राहून गुरुकडनं विद्या घेतल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून याला गुरुसदनी पाठवणं आवश्यक आहे. त्यांनी एवढाच नाही विचार केलेला आहे, पुढचंही सांगतायत गर्गमुनी. काश्यप गोत्री मुनी संदीपनी, योग्य गुरु तो मम दृष्टीनी. कसे ते ऋषी संदीपनी? शांत गतस्पृह शुची तपस्वी, दासी ज्याची विद्या देवी. कारण गुरु सुद्धा असं म्हणलं जातं की आपल्याला जेव्हा गुरुला शरण जायचं आहे तेव्हा अनेक प्रकारे गुरुची परीक्षा करायला हरकत नाही. पण एकदा गुरुचे पाय धरले की त्यानंतर मात्र आपल्याला एकनिष्ठ राहणं हे जर जमलं तरच प्रगती आहे. आणि म्हणून गुरु निवडताना सुद्धा असं म्हणलं जातं की गुरु होत असतो म्हणून. पण आत्ताच्या काळामध्ये जर शिकायला गुरुकडे जायचं आहे तर नक्कीच कुणाकडे जायचं याची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की कश्यप गोत्रीचे जे मुनी संदीपनी आहेत ते मला योग्य गुरु वाटतात यांच्या दोघांसाठी. कारण ते शांत आहेत, त्यांना कशाचीही स्पृहा म्हणजे इच्छा वासना नाही आहे. अतिशय त्यांची शुचिता आहे, साधन शुचिता आहे. स्वतः तप केलेलं आहे, स्वतः त्यांना आत्मज्ञान झालेलं आहे. आणि विद्यादेवी जणू त्यांची दासी आहे आणि म्हणून आपण त्यांच्याचकडे पाठवूयात.
कुठे असतात हा पत्ताही काढून ठेवलेला होता. अवंतीस तो वसे कुलपती, त्यास करावी सादर विनती. आता काय आहे ना की वसुदेवाला गर्ग मुनींनी हे सांगणं हे अगदी औचित्यपूर्ण यासाठी आहे की गेले 20 वर्षापासून वसुदेव हे कारागृह आहे. त्याच्यामुळे जगामध्ये काय चाललंय, काय करूयात हे योग्य अयोग्य कदाचित त्यांना कळणार नाही. आणि म्हणून जे पूर्वीच्या काळी कुलगुरू होते त्यांना त्या कुलाच्या हिताची जाण असायची. कुलाच्या हिताचं काय ही सगळी माहिती गर्ग मुनींनी काढून ठेवलेली होती. कुलगुरूचे हे उचित बोलणे वंदे मागिले कृष्ण पित्याने. आपल्या कुलगुरूचा आदर करायचा, त्यांनी जे सांगितलंय ते व्यवस्थित ऐकायचं, ही पण त्या काळी रीत होती. नाही तर होतं असं की पूजेपुरते उपाध्याय येतात, ज्यांना आपण गुरुजी म्हणतो, आदर सुद्धा त्यांना विचारायला किती मिळतो आणि तेही पोटार्थीच असतात. आता हे संदीपनी मुनी काही पोटार्थी नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांच्याप्रती आदर असायलाच हवा, तो तसा होता. आणि म्हणून वसुदेवांनी मान्य केलं की काहीच हरकत नाही, आपण इथे दोघांना पाठवूया. आता काय मथुरेमध्ये राज्य तर यांचंच होतं सगळ्यांचं. आजोबाच होते उग्रसेन. त्वरे जाहली सर्व सिद्धता, गुरुकुलात पाठविण्याकरिता. माता देवकीने प्रेमाने, आशीर्वचले सुतशिर गुणगुणी. आता परत लक्षात घ्या, माता देवकी जी आहे ना ती राजकन्या आहे आणि राजकन्येला लहानपणापासून ज्या पद्धतीने वाढवलं असतं तर तिच्याकडे भाबडेपणापेक्षा कर्तव्याचं भान नक्कीच जास्त आहे. त्यामुळे जेव्हा गोकुळ सोडून कृष्ण निघाले तेव्हा जी यशोदेची भावना आहे की जी यशोदा एकदम विभल होऊन गेली, विकल होऊन गेली, त्यापेक्षा देवकीच्या दुःखाची जात कदाचित अजून जास्तीचीच असेल. कारण यशोदेला ते निदान 12 वर्ष सहवास मिळाला होता. देवकीला तर आत्ता कुठे काही क्षण झाले होते, काही दिवस झाले होते की एवढ्या विरह झालेल्या मुलाचा आपल्याला जो काय सहवास आहे तो मिळालेला आहे. पण तरी देखील जेव्हा कुलगुरूंनी सांगितलं आणि माझ्या मुलाच्या हिताचं काय, कारण आई वडिलांपेक्षा मुलाचं हित कोण जाणणार आहे जास्त. आणि म्हणून स्वतःचं दुःख बाजूला ठेवून, स्वतःला जो काही त्रास होईल तो बाजूला ठेवून त्यांनी ठरवलं की आपल्या मुलाला अतिशय उत्तम असं शिक्षण मुलांना दोघांना मिळालं पाहिजे. तयारी झाली, मातेने आशीर्वाद दिला. गुरु जगताचे रामकृष्ण ते अतिविनीत वेशांनी, समीप पाणी हो ऊन पातले, जेथ गुरु संदीपनी जय हरी सुखगंगा. जगताचे गुरु राम आणि कृष्ण ते अतिविनीत, राजाचा म्हणजे राजाचं जे वैभव आहे त्याचं प्रदर्शन करत नाही, अतिविनीत वेशांनी. आणि पुन्हा कसे समीप पाणी. असं म्हणलं जातं की गुरुकडे जेव्हा जायचे, गुरुला जेव्हा शरण जायचे तेव्हा हातामध्ये काय घ्यावं तर समिधा घ्यावी. आता ही समिधा काय, तर काही ठराविक झाडांचं अतिशय वाळलेलं, ज्याच्यामध्ये काहीही जीव राहिलेला नाहीये असं खोड. का बरं असं खोड, म्हणजे छोट्या काड्या त्या का बरं अशा घ्यायच्या, कारण या समिधा कोणत्याही क्षणी यज्ञामध्ये टाकल्या तरी देखील जळायला तयार आहे. ही जी त्यांची मानसिक तयारी, शारीरिक तयारी झालेली आहे, तशी पूर्वतयारी मनाची आणि शरीराची करून गुरूंना शरण जायचं. आणि म्हणून समीप पाणी म्हणजे समिधा हातामध्ये घेऊन ते गुरूंना शरण आले. आता या गुरूंचा आश्रम कसा होता, स्वर्गामधला देव गुरूंचा आश्रम केवी असेल साचा. अरे स्वर्गातल्या देवगुरूंचा आश्रम कसा असेल आम्ही नाही पाहिलाय, ते जरी नाही ठाऊक कवडा, याहून त्या परी विशेष ताना. मला नाही वाटत की यापेक्षा काही छान असेल. कसा त्याची आणि याची तुलना करतायत. स्वर्गाचे जे देवगुरू आहेत, देवांचे जे गुरु आहेत त्यांचा आश्रम आणि इथला संदीपनीचा आश्रम याची तुलना करतायत. स्वर्गामधला देव गुरूंचा आश्रम केवी असेल साचा, ते जरी नाही ठाऊक कवडा, याहून त्या परी विशेष ताना. कल्पतरूंचे उपवन तेथे असेल पूर्वित मनोरथाते. कल्पवृक्ष काय करतात, त्याच्या खाली उभं राहिलं आणि मनात इच्छा केली की पूर्ण करतात. परी येथची नवलाही, वासना समोरी उद्भव नाही. अरे कल्पवृक्षांची गरजच काय, गुरूंच्या संगतीत राहिलं की हळूहळू
अचिंत्य परतत्व दे करून वासनेचा क्षय. हे त्यांनी गुरूंबद्दल वर्णन केलंय अप्पांनी की अचिंत्य परतत्व असं जे परब्रह्माचं स्वरूप आहे गुरुचं, त्यांच्या सन्निधान आपण त्यांच्याजवळ राहिलो, समीप राहिलो आणि गुरुसेवा केली की हळूहळू इच्छाच कमी होत जातात. मग कशासाठी कल्पवृक्ष पाहिजे? संत हृदय जे परदुःखांनी क्षणात पाझरते कळमुळणी, तेच आश्रमा प्रतया भूषण तेथ चंद्रकांता जरी मान. एक चंद्रकांत नावाचा मणी स्वर्गामध्ये आहे. त्याचं विशेषता ही आहे की चंद्राचे किरण त्याच्यावर पडले की त्याच्यातनं असा दिव्य असा रस पाझरतो. इथे तर हे संत हृदय जे आहे ना ते परदुःखांनी कळवळलं. आपण जेव्हा हृदयाच्या कोमलपणाची कल्पना करतो तेव्हा असं म्हणलं जातं लोण्यासारखं कोमल हृदय. लोण्यासारखं म्हणजे काय की थोडासा ताप लागला की वितळतं, बरोबर आहे. पण संतांचं हृदय याहीपेक्षा श्रेष्ठ कसं? कारण लोणी स्वतःला ताप लागल्यावर वितळतं. फ्रीजमध्ये ठेवलेलं लोणी आहे आणि त्याच्या बाहेर गॅस चालू असेल तर वितळत नाही. त्याला जेव्हा गॅसवर ठेवू तेव्हा ते वितळतं, म्हणजे स्वतःला ताप झाला तर वितळतं. पण संत जे आहेत ना ते दुसऱ्याच्या दुःखाने वितळतात आणि म्हणून ते त्याहून श्रेष्ठ आहे. सकल विश्वाची सुंदरता वसे येथ शिकण्या सात्विकता. सहसा काय होतं ना, सत्ता संपत्ती किंवा सौंदर्य याच्यापैकी काही जरी मिळालं व्यक्तींना तर त्यांना एक प्रकारचा उन्माद चढतो, माज येतो की माझ्याकडे हे आहे म्हणून. मग हे आपण ताब्यात कसं ठेवायचं? उन्माद येऊ नये म्हणून काय करायचं? तर सात्विक गुणाचा अंगीकार करायचा. मग आता हे सात्विक गुण कुठून मिळतील? तर हे जी सगळी सुंदरता, सत्ता, संपत्ती हे सगळे गुण जे आहेत, पुरुषार्थ आहेत, हे सात्विकता शिकायला या आश्रमामध्ये येतात. सकल ही विश्वाची सुंदरता वसे येथ शिकण्या सात्विकता. मंत्रपूत आहुती गंधाने पवित्रतेचे चढते लेणे. या सगळ्या सुंदरतेवर सत्तेमध्ये एक प्रकारचं सौंदर्य असतं, संपत्तीमध्ये एक प्रकारचं सौंदर्य असतं. या सगळ्या सौंदर्याला पवित्रता या आश्रमात राहिल्यामुळे येते. वेद घोष गंभीरतेथ नित भरवी वातावरण तेज विलक्षण देत तया की निष्कलंक आचरण. जय हरी सुखकंदा. हे सगळं का झालं होतं? कारण शांत गतस्पृह शुची तपस्वी असे जे तिथले संदीपनी गुरु आणि त्यांचे सगळे सहकारी होते. मग आता इथला आश्रम कसा होता? देवगुरूंची आणि या आश्रमाची तुलना झाली. आता या आश्रमाचं विशेष वर्णन आहे. उंच तरु भिडले स्वरलोका मुनी कीर्तीचे जिने जसे का. इतके उंच उंच वृक्ष आहेत म्हणे की मुनींची कीर्ती स्वर्गापर्यंत पोहोचण्यासाठीचे जिने तयार झालेले. इतकी उत्तुंग कीर्ती आहे इथल्या मुनींची. विविध फुलांचा फुले ताटवा बहर जणू आला सद्भावा. सगळ्यांच्या मनातला जो सद्भाव आहे तो जणू फुलांचं रूप घेऊन इथे फुललेला आहे. सरस्वतीच्या प्रसन्न गाली आनंदाने जी खडी पडली. तेच सरोवर येथ मनोहर जलात पावे स्मितरूपांतर. सरस्वती जेव्हा हसते तेव्हा तिच्या गालावर जी खळी पडली आहे त्या खळीचं जणू इथे सरोवर झालंय. आणि त्या सरोवरामध्ये पाणी कुठलं आहे तर त्या सरस्वतीचं हास्य जे आहे ते पाण्याचं रूप घेऊन इथे आलेलं आहे. पशुपक्षी उपवनात रमले जन्मजात निज वैर विसरले. पूर्वीच्या काळी आश्रम कुठे वसवावा त्याच्याबद्दलची एक अशी संकल्पना होती. काय आहे ना की एक ऋषी जेव्हा एखाद्या ठिकाणी तप करायला जातील, इतकी हजारो वर्षांची परंपरा त्या तपाची त्या नदीच्या काठी असेल की कुठे ना कुठेतरी ती कल्पना शिल्लक राहिलेली आहे पूर्वीच्या काळी केलेल्या ऋषींच्या तपांची. आणि म्हणून तिथे जन्मजन्म वैर असलेले जे आहेत जसं गरुड आणि साप, मोर आणि साप किंवा असे वेगवेगळे जे वैर असलेले लोक आहेत किंवा हरिण आणि वाघ असे वैर असलेले प्राणी सुद्धा एकमेकातलं वैर विसरून जेव्हा तिथे दिसतात तेव्हा अशी खात्री पटते की इथे यांच्यामधला वैरभाव सुद्धा त्या ऋषींच्या तपामुळे नाहीसा झालेला आहे. आणि त्याचंच वर्णन इथे करतायत की असा हा आश्रम होता की पशुपक्षी उपवनात रमले जन्मजात निज वैर विसरले.
सत्संगाचा वसंत अभिनव, प्रेमलतेसी फुलवी पल्लव. सतत सत्संग घडत होता त्यांना, त्या सगळ्या ऋषींचा सहवास सतत घडत होता आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रेमाचा उद्भव झाला. आणि जिथे प्रेम आहे तिथे वैर कसं राहील. आपण त्या दिवशी म्हणलं की तेढा आहे मगर मेळा आहे. एकदा प्रेम आलं की तो कसाही असला तरी त्याच्याबद्दलचं वैर राहणार नाही. आता दरवेळेस नवीन नवीन छात्र यायचे. छात्र नवागत शुकवचनांनी, पाठ विसरले घेती जाणनी. आता नवीन नवीन विद्यार्थी आहेत, गुरुजींनी पाठ दिलाय आणि कदाचित झोप लागून गेली, थोडीशी दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळे नाही लक्षात आला एखादा पाठ. आता काय करावं. गुरुजींकडे जाऊन जर परत विचारावं तर गुरुजी रागवतील आणि म्हणून ते काय करायचे, अर्धा पाठ एखादा पोपट बघायचे आणि त्याच्यापाशी जाऊन म्हणायचे, तो पोपट पुढचा पाठ म्हणायचा. कारण पोपट सहसा आपण जे शिकवलेले ते बोलतात आणि त्यांनी इतक्या वेळा हे सगळे पाठ ऐकलेले होते त्या पोपटांनी की त्यांच्या डोक्यामध्ये ते बसलेले होते. त्यांना फक्त किल्ली द्यायची गरज आहे आणि मग किल्ली द्यायची म्हणून थोडासा पाठ त्यांनी म्हणला की पुढचा पाठ ते म्हणायचे. म्हणून छात्र नवागत शुकवचनांनी, पाठ विसरले घेती जाणनी. आता काय आहे, 24 तास तर काही कामं करायची नाहीत, अभ्यास करायचा नाही, कधीतरी करमणूक पण पाहिजे. आणि करमणूक म्हणून काय होतं, मयूर नृत्ये रिझती वृत्ती, दुची उपाधी रंजक नवती. होतं काय तर मयूर नृत्य. आणि तेव्हा हे मोर जे होते ते पाऊस पडायची वाट नाही बघायची. मन प्रसन्न झालं की कधी पण त्यांचं नृत्य सुरू व्हायचं आणि मग या सगळ्या विद्यार्थ्यांना अतिशय छान आणि शांत वाटायचं. शीततेस शांतसा विसावा, वनात त्या सर्वदा असावा. शीतता आणि शांतता ह्या दोन्ही गोष्टींनी जणू विसावा घ्यायला इथे यावं, इतकी मनाला शांतता तिथे लाभायची. इतकं सगळं असून आता शीतता शांतता सहसा कुठे असते, निबिड अशा अरण्यामध्ये असते. आणि मग अशा निबिड अरण्यामध्ये अंधार अंधार म्हणून बाकीच्या सगळ्या श्वापदांचं भय. पण इथे मात्र अंधारा परिलवहीन ठाय, पाप वसे सदहृदयी काय. इतकी सगळ्यांची सदहृदय होती की त्याच्यामधली जी कंपनं होती त्यांची सद्भावाची, त्यामुळे तिथे शांतता शीतता हे सगळं विसावायला आलेलं होतं. अंधार मात्र नव्हता. श्रुती स्मृती उपनिषदे आगम, रमती विद्या सकला. जेथ तया आश्रमी हरिये, भजण्या गुरुपद कमला. जय हरी सुखगंगा. अरे प्रत्यक्ष हरी जिथे गुरुपद भजण्यासाठी आलेला आहे तिथे या सगळ्या विद्या, श्रुती स्मृती उपनिषद आगम, या सगळ्या विद्या आधीच येऊन थांबलेल्या होत्या. आता कधी एकदा आम्ही भगवंताकडे जातोय अशी आतुरतेने वाट बघत होत्या, कारण भगवंत स्वतः त्यांना ग्रहण करायला तिथे आलेले होते. ब्रह्मपूर्ण ते सगुण गोजिरे, शिष्य भाव ते धरी आदरे. ब्रह्मपूर्ण ते सगुण गोजिरे, ज्यांनी सगुण रूप धरलेलं असं परब्रह्माचं स्वरूप आहे. पण जेव्हा ते ऋषींच्या गुरूंच्या आश्रमात आले होते तेव्हा ते पूर्णपणाने शिष्यभाव धरून आलेले होते, आदराने आलेले होते. आचार्यासी तई वाटले, विद्येचे तप फळास आले. दोघांचेही करुणी स्वागत केले. पण त्याच्या पुढचे लक्षात घ्या, आश्रम नियमा कथिले त्या प्रत. आश्रमात आलाय त्यामुळे जरी अत्यंत संपत्तीतनं आला असाल तरी इथले काही नियम आहेत आणि त्या नियमाप्रमाणेच तुम्हाला राहावं लागेल याची जाणीव दिली. आणि या दोघांनाही ते पूर्णपणे मान्य होतं. बलरामासह मग मनमोहन, आरंभी विद्यार्थी जीवन. आतापर्यंत घरामध्ये खोड्या करण्यात गेलं, मग रानात खोड्या करण्यात गेलं, आता मात्र गुरु घरामध्ये विद्यार्थी जीवन सुरू झालं. कसं होतं विद्यार्थी जीवन? ब्राह्ममूर्ती सोडून शयना, शुचिर्भूत करी ईश स्मरणा. तिकडे आई होती उठवायला, उठ न रे मुकुंदा, उठ न रे मुकुंदा. पाणी तापवून ठेवलेलं आहे, सगळी तयारी करून ठेवली आहे, दूध पी रे. इथे नव्हतं कोणी, आपल्या आपण उठायचं. ब्राह्ममूर्ती सोडून शयना, आपणहून सोडायचं असं जो जे बिछाना आहे तो. शुचिर्भूत करी ईश स्मरणा, शुचिर्भूत व्हायचं, देवाचं स्मरण करायचं. समंत्र देई अर्घ्य रविते, हे जणू असं होतं रूप आपुले निरखुन ते आपणच आपल्याला अर्थ द्यावं असे ते अर्ध्य पण देत होते. म्हणजे पण सगळ्या रीती भात्री मात्र, कारण मुंजीच्या नंतर संध्या करणं हे सगळे नियम पाळायचे.
ते व्यवस्थित पाळत होते. प्रथम करावी बहुगुरु सेवा, पाठ जवळ मग बसनी घ्यावा, हे गुरुकुलाचं विशेष आहे. गुडचकर शास्त्री जेव्हा वेळोवेळी राहायला येतात त्यांच्याबरोबर त्यांचे 10-12 विद्यार्थी सतत असतातच. आणि जो आदर अनुभवतो आम्ही त्या गुरुजींच्या प्रती, ते असू दे किंवा इथे श्रीराम गुरुजी धानोरकर असू दे, त्यांच्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या प्रतीचा आदर पाहिला ना, तर मला नेहमीच अशी एक खूप उत्सुकता वाटायची की हे कसं काय शक्य होतं. आणि एक कारण आता इतकी वर्ष शिक्षकी पेशात घालवल्यानंतर आणि तिथला अनुभव घेतल्याच्या नंतर, कारण तिथे अपवादात्मक असे काही विद्यार्थी मिळतात की जे खरंच एवढ्या आदराने येतात, आणि इथे प्रत्येकाच्या इथे अपवादात्मक एखादा असेल की ज्याचं लक्ष नाही आहे. गुरूंनी काही मागण्याची गरजच पडत नाही, त्याच्या आधी शिष्यांची सगळी तयारी झालेली असते. शेवटी गेल्या वेळेस मी त्यांना विचारलं की हे कसं शक्य होतं, तर ते म्हणाले खरं सांगू, ही फक्त गुरुकुलाचा महिमा आहे. 24 तास आम्ही एकत्र राहतो. 24 तास एकत्र राहिल्यामुळे जसं रागवायलाही संधी मिळते तशी प्रेमालाही संधी मिळते, आणि मग जो आपलेपणा निर्माण होतो त्याच्यामुळे हे सगळं घडतं. जेव्हा तुम्ही काही तासांसाठी येणार आहेत तेव्हा तुम्ही कशी काय अपेक्षा करणार. त्याच्यामुळे प्रथम करावी बहुगुरु सेवा, हे सगळं आपण बघतो, आजही बघायला मिळतं वेद पाठशाळांमधनं. पाठ जवळ मग बसुनी मग घ्यावा, करिता प्रभू तो वेदाध्ययन, चढे रुचांना तेजवी लक्षण. ज्याच्या मुखातनं निर्माण झाल्या आणि इतकी वर्ष सगळ्या ऋषींनी एकानंतर एक पुढच्या पिढीला देत गेल्या, त्या रुचा पुन्हा एकदा भगवंताच्या मुखातनं येत आहेत. आणि त्याच्यामुळे अतिशय त्यांना विलक्षण असं तेज चढलं. कसं तेज चढलं. यावी कन्या सासुरवासी, बहुदिवसांनी मातृगृहासी, मग ती हर्षित दिसते जेवी, तशी रुचा हरिमुखी दिसावी. लग्न होऊन सासरी गेलेली, पूर्वीच्या काळी इतकं सहज माहेरी येणं व्हायचं नाही. कधीतरी मूळ जावं लागायचं, कधीतरी सणाला वगैरे येणं व्हायचं. अशी अनेक दिवसानंतर ती कन्या जेव्हा माहेरपणाला येते आणि मग तिच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो, तशा या रुचांना आनंद झालेला होता, कारण त्या माहेरपणाला आल्या होत्या, भगवंताकडे आल्या होत्या, त्याच्याचपासून निर्माण झालेल्या. त्याच्याशिवाय भगवंताचं वागणं कसं होतं. फलमूलांचे भोजन वाही स्वशिरी समिधा काष्ठे, प्रेमळ निर्मळ पाहुन वर्तन, मुनिवर मनी संतुष्टे, जय हरी सुख कंदा. फलमुलांचं भोजन जे आहे ते तिकडे सगळे पंचपक्वान्न मिळत होते, पण आता इथे नाही मिळत आहेत तरी तक्रार नाही. वाही स्वशिरी समिधा काष्ठे. पहिल्यांदा सगळी गुरुसेवा करायची म्हणजे काय, आश्रमाची स्वच्छता. मग जे मिळेल ते खायला, मग त्याच्यामध्ये रानामध्ये जाऊन समिधा काष्ठ अजून जे जे काय आणायचे ते सगळं आणायचं. हे इतर सगळ्या विद्यार्थ्यांसारखंच बलराम दादा आणि श्रीकृष्णाचं पण चालू होतं. आणि गुरुजींना त्याचं खूप आनंद आश्चर्य वाटलं की एवढे थोर असून सुद्धा हे सामान्य जनासारखे इतर विद्यार्थ्यांसारखे वागतायत. प्रेमळ निर्मळ पाहुन वर्तन, मुनिवर मनी संतुष्टे. बोलून नाही दाखवलं, पण मनामध्ये संतोष झाला. ते जणू त्यांची परीक्षा घेत होते आणि म्हणून हे सगळे नियम दिले होते की बघू पाळतात का. आणि 100% खरे उतरले दोघही, बलराम आणि श्रीकृष्ण. आज्ञा गुरुची जणू पायरी, यशो मंदिरा प्रतनेणारी, मान तत्पर करीत पालन, कधीच पुसले नाही कारण. काही करायला सांगितलं तर हे का करायचं हा प्रश्न काही त्यांनी कधी विचारला नाही, कधीच विचारला. ताबडतोब त्यांनी सांगितलं की ते आज्ञेचं पालन झालं पाहिजे. अशा अनेक कथा उपनिषदांमध्ये आपल्या पुराणांमध्ये आहेत. ज्यांनी छांदोग्य नावाचं उपनिषद ज्यांच्याकडनं रचना केलं किंवा ज्यांना ते दिसलं उपनिषद, ते उद्दालक ऋषी. त्यांना त्यांच्या गुरूंनी सांगितलं की अरे पाऊस खूप पडतोय, कदाचित आपल्या शेताचा बांध तुटेल बरं का, तर जाऊन त्याची आपल्याला डागडुजी करणं आहे. कालच मी बघून आलो ना, तेव्हा जरा कमकुवत झाल्यासारखा मला वाटला. ते पोचले शेतात, धो पाऊस पडतोय, वरच्या शेतातनं पाणी येत आहे आणि तो बांध फुटून गेलेला आहे. त्यांनी खूप प्रयत्न केले तो बांध परत बसवण्याचा, पण पाण्याचा जोर इतका होता की ते बांधावरचे बांध म्हणून जे घालत होते माती दगड ते जागी राहीच ना. शेवटी ते स्वतः त्या बांधाच्या जागी आडवे पडले आणि ते रात्रभर त्याच परिस्थितीमध्ये आडवे पडून बांधाला राहून
पाणी साठवलं होतं. आता गुरुजींनाही हे माहीतच असेल की हे असंच होणार आहे, परीक्षा बघणं आहे शेवटी. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. असं अल्पधारिष्ट पाहायचं असेल, पण रात्रभर जेव्हा उद्दालक ऋषी घरी, म्हणजे जेव्हा ते विद्यार्थी होते ते घरी आले नाही, तेव्हा त्यांचे गुरुजी निघाले पुढे विचारायला. काळजी होतीच पोटामध्ये आणि हाक मारतायत, तू कुठे आहेस कुठे आहेस. पाहतात तर काय की त्या शेताच्या बांधावर त्यांनी स्वतःला आडवं घालून घेतलेलं आहे. आणि मग त्यांनी त्याच्यावर गुरुकृपा केली. सत्यकाम जाबाल उपनिषदामध्ये छांदोग्यामध्येच ही गोष्ट येते की त्याची जी माता होती जबाला, ती खरं म्हणजे एका संपन्न घरातली मुलगी होती. पण तेव्हा गांधर्व विवाह व्हायचे, त्याप्रमाणे तिने एका आलेल्या अतिथीशी तिचा विवाह झाला. पण सगळ्या जगाला कळायच्या आधीच रानामध्ये झाडावरनं पडून त्यांचा मृत्यू झाला आणि एकीकडे दिवस राहिलेले होते. मग आता काय करायचं, तर वडिलांच्या घराला डाग लागू नये, भट्टा लागू नये म्हणून तिने वडिलांचं घर सोडलं आणि ती वनामध्ये राहायला आली. तिने एकटीने त्या मुलाला वाढवलं ज्याचं नाव सत्यकाम. आणि तोही इतका आईच्या आज्ञेमध्ये होता, इतका आईच्या प्रेमाने नाहून निघालेला होता की त्यांनी कधीही विचारलं नाही की माझे वडील कोण होते आई, आणि तू एकटी का मला वाढवतेस. पण काही वर्ष अशी गेली की त्याला असं वाटलं की सगळे आजूबाजूचे गुरु सदनावर जातात शिकायला, मी जावं, अजून काहीतरी शिकून यावं. तोपर्यंत तो आईच्या बरोबर शेतातली कामं करणं, गुरु राखणं एवढंच करत होता. तो म्हणला, आई मी गुरूंकडे जाऊ का. आई म्हणली, अवश्य जा, काही हरकत नाही. पण आई तिथे माझं गोत्र काय सांगू, माझं कुळशीळ काय सांगू. आईनी कोणताही आडपडता न ठेवता जे घडलं ते त्याला तसंच सांगितलं. आणि आई म्हणली की हे सत्य आहे, त्यामुळे हे सत्य सांगायचं आणि ते गुरुपाशी हे धैर्य तुला आलं पाहिजे आणि हे सगळं तू असंच सांग. हरिद्रुमत नावाच्या गुरुजींकडे ते गेले आणि असं विशेष होतं म्हणे त्यांचं की ते कृतीमधून शिकवायचे. त्यांची शिकवण्याची पद्धतच वेगळी होती आणि ती अतिशय अवघड होती, त्याच्यामुळे त्यांच्याकडे कमी विद्यार्थी असायचे. पोचले त्यांच्याकडे, सांगितलं की गुरुजी मला तुमच्याकडनं विद्या हवी आहे. गुरुजी म्हणे काही हरकत नाही. मुंज झाली आहे का, नाही झाली आहे. बरं काही हरकत नाही. गोत्र काय तुझं, वडील कोण तुझे. त्यांनी आईने जे सांगितलं ते तसंच्या तसं त्यांना सांगितलं. ते म्हणाले, मी तुझ्या प्रामाणिकपणावरच प्रसन्न झालेलो आहे, मी तुझी मुंज करतो आणि त्यानंतर मी सांगेन ती साधना कर. काय साधना सांगावी. आश्रमातल्या अतिशय कृश रोड्या अशा गायी घेऊन जा आणि या गायींचं तुपात भरण पोषण करून त्या गायी दुप्पट होतील तेव्हा परत ये. निवडून त्याला गायी दिल्या, अतिशय रोड असलेल्या, अतिशय कृश असलेल्या. तो आनंदाने त्या गायींना घेऊन वनामध्ये गेला. त्या गायींची त्यांनी इतकी सेवा केली, निसर्गामध्ये राहून कोणीही मदतीला नसताना. गायींची सेवा करत करत मोठा झाला आणि अशा त्या गायी 1200 झाल्या. वर्षाच्या अनेक वर्ष तशी गेली. आणि मग जेव्हा त्याची तपस्या फळाला आली तेव्हा अनेक रूपांनी त्याला आत्मज्ञान झालं. आणि मग तो गुरूंकडे जेव्हा परत आला तेव्हा गुरु पण त्याचे अतिशय आनंदित होऊन त्यांनी त्याला आत्मज्ञान दिलं. थोडक्यात काय, आज्ञा गुरुची जणू पायरी, यशो मंदिरा प्रतनेणारी, मानून तत्पर करीत पालन, कधीच पुसले नाही कारण. आता आज शिक्षकांची, गुरूंची अवस्था इतकी बिकट का झाली आहे, तर मला असं वाटतं टाळी एका हाताने वाजत नाही. त्यामुळे दोन्हीकडनं दोन्ही बाजूंनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि कदाचित गुरुकुल नाही स्थापन करू शकलो तरी देखील शिक्षकांच्या प्रति आदर हे तरी काही परक्या देशांकडनं पाहून आपण शिकू शकतो आणि तरच शिक्षकी पेशा लोक आनंदाने स्वीकारतील. सध्या असं होतं की नाईलाजाने दुसरं काही जमलं नाही म्हणून शिक्षक जर झाले तर मग त्या विद्यार्थ्यांचं कसं व्हायचं. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी बघत असताना आपण या क्षेत्रात काय करू शकतो याचा नक्कीच विचार करायला पाहिजे. गुरुवचनावर भाव धरावा, जीवाचा जणू अमोल ठेवा, अनन्य चित्ते ऐकत जाण, सर्वांगाचे करुणी कान. गुरुच्या तोंडून जे काय बाहेर पडतंय जणू सर्वांगाने ग्रहण करावं आणि तत्परतेने पालन करावं. गुरुपत्नीची कृष्णावरती विशेष वत्सल जडली प्रीती. काही त्याच्यामध्ये नवल काय ना, स्वतः कृष्ण आहेत आश्रमामध्ये तर तिची प्रीती त्याच्यावर जडणार नाही याच्यात काय विशेष आहे. पुत्र प्रेमा तिचा भुकेला, हरिसहवासी तृप्त जाहला. झालं असं होतं म्हणे की त्यांचा पुत्र समुद्र स्नान करायला गेलेला असताना समुद्रामध्ये ओढला गेला आणि नाहीसा झाला.
आणि त्याच्यामुळे त्यांना पुत्रवियोग झालेला होता. आणि तो पुत्रवियोग जो झालेला आहे तो या हरीच्या सहवासाने थोडासा तरी भरून निघाला नाही, खूपच भरून निघाला असं तिला वाटलं. आश्रमवासी इतर बटूंना हृदय विसावा म्हणजे कान्हा. गोकुळातली सवय होतीच मित्रमंडळींना बरोबर घेऊन जायची. सुदाम देवा वाट तसे तर श्री हरी माझा प्राण बहिश्चर. सुदाम देवाला तर असं वाटत होतं की जणू ते हा माझा बहिश्चर प्राण आहे, अशी त्यांची परिस्थिती होती. आता हे झालं माणसांचं. प्राणी पानवती ना धेनु हरी विण हरिण न मृदु तृण खाती. फार काय फुलती न फुलेही जीवन त्या श्री मूर्ती जय हरी सुखकंदा. इतकं विशेष होतं की हरीची थाप पाठीवर पडल्याशिवाय धेनूंनी पानं सोडू नये. हरणांना अगदी कोवळं असं गवत खायला दिले, त्यांनी तोंड लावू नये. फुलांना वेलींना गोंजारल्याशिवाय फुलं फुलू नयेत, कारण त्या सगळ्यांचं जीवन जणू काही कृष्ण होता. स्वच्छ दर्पणी बिंब पडावे रत्नासी निज तेज चढावे. शशी प्रति पौर्णिमा मिळावी हरीस आल्या विद्या देवी. त्या आश्रमात राहायलाच आलेल्या होत्या जणू काही. त्याच्यामुळे हरीने इच्छा केली की ताबडतोब त्या विद्या त्याला अवगत व्हाव्या. कसं झालं होतं ते? स्वच्छ दर्पणी बिंब पडावे. स्वतःच प्रतिबिंब पडतं ना, तर त्यामुळे भगवंत स्वतः या विद्यांचं रूप होतं आणि तोच जणू काही स्वच्छ दर्पणामध्ये स्वतःचं रूप बघत होता. रत्नासी निज तेज चढावे. रत्नांना तेज ना बाहेरनं नाही दिलं जात, पैलू पडले की त्याला आपसुकच आतूनच तेज येतं. शशी प्रति पौर्णिमा मिळाली. पूर्ण चंद्र पौर्णिमेचा जसा दिसावा तशा हरीला सगळ्या विद्या आल्या. परमेशाच्या ज्ञानी साची शास्त्रे का भर पडावयाची. उलट हरीच्या रसना मात्रे तदा उजळली सकळ ही शास्त्रे. अहो, असं कधी होईल का की परमेश्वरच्या ज्ञानामध्ये या सगळ्या वेदांचा अभ्यास केल्याने काही भर पडणारे. जसं आपण काल पाहिलं की जो मूळचा सुंदर आहे त्यांनी गोपवेश धारण केला काय आणि राजाचा वेश, काही फरक पडणार नाही. तसं त्यांनी विद्यांचं अध्ययन केलं काय किंवा नाही, त्याच्याचकडनं सगळ्या विद्यांचा उगम आहे. पण जेव्हा त्यांनी वेदाध्ययन केलं तेव्हा जणू काही सगळी शास्त्र उजळून निघाली. त्यांच्यावर जे काही काळिमा लागला असेल तो सगळा निघून गेला. कुंभोद्भव मुनी महासागरा श्रुतीशास्त्रांचा तसा पसारा. आत्मसात केला लीलेने तेथ अल्पकाळात हरीने. किती अल्पकाळात? 12-12 वर्ष लोकांना आश्रमात राहावं लागतं. पण इथे विचार करा, अंगासह वेदाच उमासी 4 महिन्यांमध्ये 40 वेद त्यांच्या अंगासहित त्यांना अवगत झाले. षट सप्ताही षटशास्त्रासी. जी 6 दर्शनं आहेत, 6 शास्त्र आहेत, ती 6 आठवड्यांमध्ये. 14 दिन 14 विद्यांना. जी 14 विद्या आहेत त्यांच्यासाठी 14 दिवस पुरेसे. प्रहर एक प्रत्येक कलांना. ज्या सगळ्या कला आहेत त्या एकेका प्रहरामध्ये आत्मसात केल्या. शस्त्रास्त्रे दिन शिकला काही. 1 वर्ष गुरु सदनी राही. फक्त 1 वर्ष. पण हे सुद्धा कशासाठी? आवश्यकता होती का? आवश्यकता यासाठी होती, थोरांचे पथ जन अनुसरती म्हणून वागला प्रभू या रीती. प्रभूंनी मर्त्य शिक्षणात जन्म घेतलेला आहे. मर्त्य जन्म हा मर्त्य शिक्षण. त्यामुळे कसं वागायचं काय नाही हे स्वतःच्या आचरणामधून दाखवून देत आहे. आणि म्हणून 1 वर्ष का होईना पण ते गुरुच्या सततामध्ये राहिले. काय अन्यथा कारण आहे हरिसी विद्याधयनी. जास शोधिता कुंठित झाले बुद्धी श्रुती मन वाणी जय हरी सुखकंदा. अरे नाही तर काहीच कारण नव्हतं. अशा रीतीने 1 वर्ष गेलं. समाप्त होता विद्याध्ययन प्रेमे वंदन गुरुचे चरण. वदत हरी बहु विनम्र भावी काय दक्षिणा मी अर्पावी. मोलाने शिक्षण नव्हतं हो. गुरुकडे राहायला यायचं, गुरुच्या आश्रमात सेवा करायची,
गुरु माता जे देईल त्याच्यावर गुजराण करायची आणि शिक्षण संपल्यानंतर यथाशक्ती दक्षिणा द्यायची. त्याच्यामुळे मी हे दिलंय, पैसे मोजलेत, त्याच्यामुळे तुम्ही द्या अशी विद्या विकत घेतलेली नव्हती. बदत हरी बहु विनम्र भावी, काय दक्षिणा मी अर्पावी. जरी मम तनु मन धन सर्वस्वा, धनी असा आपण गुरुदेवा. माझं तन मन धन या सगळ्यांचे तुमचंच आहे हे सगळं. मी तुम्हाला वेगळं काय देणार. पण तरी एक लक्षात घ्या, अपापती ही असुनी सागर, सरी जलाचा घे उपहार. सागरामध्ये इतकं अथांग जल आहे आणि तरीही सतत सरिता त्याच्यामध्ये जल घेऊन येतातच आहे, नित्य नवीन जल घेऊन येत आहे. तर सागर कधी असं म्हणत नाही तू काय मला देणार, पाहतेस ना माझ्याकडे किती जल आहे आणि तुझं एवढंच, बिलकुल म्हणत नाही. अपापती अपापती सगळ्या पाण्याचा जो पती आहे, इतकं अथांग पाणी ज्याच्याकडे आहे. अपापती ही असुनी सागर, सरी जलाचा घे उपहार. वसुदेवात्मज हृदयी धरुनी, प्रेम भरे बदले सांदीपणी. काय दक्षिणा अनेक घ्यावी, श्री हरी गुरु मी तिथली पदवी. अरे आता नेहमी सगळेजण माझे श्री हरीचा गुरु म्हणून नाव घेतील, यापेक्षा दुसरी पदवी काय, मला दुसरी दक्षिणा काय आहे. काहीही दक्षिणा मला नको. यात सर्वही मला मिळाले, आता न काही हवे निराळे. ईशाचा अवतार तुझ्या सम, शिष्य जाहला हे भूषण मम. अरे ईशाचा अवतार आहेस तू आणि तरी तू माझं शिष्यत्व पत्करलंस. नुसतं नावापुरतं नाही तर पूर्णपणाने 1 वर्ष का होईना हे शिष्यत्व तू आचरून दाखवलंस पूर्ण भावाने. आता यापेक्षा जास्त मला काय पाहिजे, काहीच नको मला. पुढे ते म्हणतात, सच्चिच्छाने विद्या घेता, तीच दक्षिणा गुरुसी. पुरेपूर ती लाभे मजला, हे सख या ऋषिकांशी जय हरी सुखकंदा. अरे शिष्याने गुरुला मागे टाकावं, त्याच्यामध्येच गुरुला सर्व काही मिळतं. दासगणू महाराज असं म्हणायचे. दासगणू महाराज जेव्हा कीर्तन करायचे तर त्यावेळेस झालं असं होतं की त्यांना दामोदरांची भेट अचानक योगायोगाने झाली आणि दामोदरांचा अतिशय सुंदर असा आवाज होता आणि एक पाठी होते आणि पुन्हा तालाचं सुराचं ज्ञान होतं, उपजतच होतं. त्यामुळे दासगणू महाराजांनी लिहिलेली जी पदं होती आख्यानांमधली, त्याला अतिशय सुरेख अशा चाली त्यांनी लावाव्यात दामोदरांनी आणि दासगणू महाराजांच्या कीर्तनामध्ये साथ करावी. तेव्हा काही असे माईक वगैरे काहीच नव्हते, त्याच्यामुळे 300-300 लोकांपर्यंत आपला आवाज जाईल एवढ्या खड्या आवाजामध्ये दामोदरांची भजनं किंवा पदं. आणि यामुळे लोक जास्तीत जास्त आकृष्ट व्हायला लागले. शेवटी कीर्तनाचा तरी उद्देश काय असतो, समाज प्रबोधन. का लोकांनी यावं, कारण कीर्तनात सांगितलेल्या कथा काही माहीत नसतात, सगळ्यांना माहीत असतात. पण कशासाठी, की त्यामधून काही ना काहीतरी समाज प्रबोधन व्हावं यासाठी कीर्तना किंवा हे जे काही सगळे सत्संग सांगितले ते तेवढ्यासाठी सांगितले होते. दासगणू महाराजांची आख्यानं आजही आपण बघाल, अनेक सगळ्याच संतांवर आख्यानं लिहिली आहेत. 150 पेक्षा जास्त संतांची चरित्र त्या काळात 150 वर्षापूर्वी त्या गावामध्ये जाऊन संशोधन करून लिहिलेली आहे. आणि हे सगळं त्यांनी केलेलं होतं, पण तरी देखील लोकांना फारसे माहीत झालेले नव्हते. पण जेव्हापासून त्यांची कीर्तनं आणि त्याच्याबरोबर दामोदरांची साथ सुरू झाली त्यावेळेला मात्र कीर्तनांची गर्दी वाढायला लागली. आता गर्दी वाढणं भूषण आहे का, नाही, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचतोय याचा आनंद होता. आणि म्हणून दासगणू मला जसं म्हणायचे, अनंता दामूने मला पुढं आणलंय, पण मला आनंद आहे की तू तर मला मागे टाकलेस, तू माझ्याही पुढे निघून गेलायस. मग आता गुरुला यापेक्षा जास्त भूषण काय असणार आहे. हे काव्य पूर्ण झाल्यानंतर तर त्यांना खरंच असं वाटलं असेल की ज्याला मी सांगितलं, आज्ञा केली, त्यांनी माझ्या इच्छेच्या कितीतरी पट पलीकडे ते काव्य पूर्ण केलेलं आहे, की जे वयाच्या 30व्या वर्षी म्हणजे 1950 साली आपण रचलेलं आहे. आणि आज आपण बघतोय की आजही समाजात आज जे घडतंय त्याच्याशी किती रिलेव्हन्स आहे त्याचा. हरी निरोपा घेत ऐकता, त्वरे तेथ आली गुरुमाता. कळलं तिला, हरी निघाले. वदत असे ती करुणवत्सला, खरेच का हरी घरी निघाला. विश्वास नाही बसत आहे माझा, निघाला, खरंच निघालाय.
आणि मग ती कृष्णाला म्हणतीये, कैशी गती होईल तुझ्या विना, उदास दुत्साह कमेल जीवन. सगळ्यांची तीच परिस्थिती जी गोकुळात झाली, जी देवकीची झाली. तुझ्याकडे बघता स्नेहाला, पुत्र शोक मम पारविराला. आता करू मी काय वदोनी, माय ढाळते नयनी पाणी. अतिशय वाईट वाटलं तिला की माझा मुलगा गेला, पण मी तुझ्यामध्ये माझ्या मुलाला बघत होते आणि माझ्या मुलाचा जो पुत्रशोक झाला तो विसरले होते. आता पुन्हा असंच होणार आहे. पुत्राहुनी अधिकची होता, लळा लागला तव मम चित्ता. तुझा इतका लळा मला लागलेला आहे की माझ्या मुलापेक्षा सुद्धा तू प्रिय झालायस. म्हणत हरी ठेवून शिरचरणी, शोक नलवही करणे जननी. हरीला काय संधीच मिळाली, गुरुजी तर काही सांगत नव्हते दक्षिणा काय द्यावी, पण अनावधानाने नकळत का होईना गुरुमातेनी तिच्या मनामध्ये सल काय तो बोलून दाखवला आणि भगवंतांना आनंद झाला. म्हणत हरी ठेवून शिरचरणी, शोक नलवही करणे जननी. आई गुरुमाता, तुम्हा उभयतांच्या सेवेची, संधी मजली दिधली साची. गतपुत्रा तव परत आणि तो माते मी तुझ पाशी, हीच दक्षिणा सादर माझी, समजा गुरुचरणासी. जय हरे सुखकंता. तुझ्या मुलाला परत आणतो. आता भगवंताला काय अशक्य आहे हो? खरं म्हणजे असं ज्याचं जेवढं आयुष्य असतं तेवढंच ते आयुष्य त्याला मिळालेलं असतं. मग कसं काय होणार नाही? म्हणजे भगवंत काही जे सृष्टीचे नियम आहेत त्याच्यामध्ये मध्ये करतायत का? तर नाही. पण त्या नियमाला अपवाद कसा करायचा हे देखील जो नेता आहे ना त्याला समजलं पाहिजे. कारण नियम आपल्यासाठी आहेत, आपण नियमांसाठी नाही आहे. आणि म्हणून अनेकदा असं होतं की सच्चिदानंद बाबांना उठवलं होतं ज्ञानेश्वरांनी. अशी अनेक उदाहरणं आपण बघतो. तर हे कसं शक्य होतं? तर असं म्हटलं जातं की त्यांना अनेक आयुष्य असणार आहेत पुढची. त्या पुढच्या आयुष्यामधलं काहीतरी यावेळेस उधार घेतलेलं आहे आणि याला जिवंत केलं आहे. कारण आता सध्या या गुरुपत्नीला आनंद द्यायचा आहे. मग पुढचं पुढे बघूयात. हे श्रीकृष्णांनी ठरवलं आणि ते म्हणले, गतपुत्रासी तव परत आणितो. सागराकडे गेले आणि सागराला आधी विनंती केली की तू घेऊन गेलेला आहे त्यांचा पुत्र, तो परत आणून दे. सागर म्हणला, मी नाही नेला. मग म्हणे, कुणी नेला? पांचजन्य नावाचा राक्षस राहतो माझ्यामध्ये, त्यांनी नेलाय म्हणे. काही हरकत नाहीये. त्यांनी पांचजन्याशी लढाई केली. पांचजन्याकडनं तो परत मिळवला पुत्र. पांचजन्य आधी मिळाला माझ्याकडे पण नाहीये, पण पांचजन्यांनी त्याला मारल्यामुळे तो यमाकडे गेलेला होता. तर हे सगळं कळल्यानंतर यमाकडनं परत आणला. यमाने हा प्रश्न विचारला, त्याच्या प्रारब्धाचं काय? तर भगवंतांनी सांगितलं की काही हरकत नाही,